या सभेचं वार्तांकन करण्यासाठी आलेल्या मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे। जरांगे पाटील यांची आज सातारा जिल्ह्यात शांतता रॅली पार पडत आहे। यावेळी व्यासपीठावर असताना अचानकपणे मनोज जरांगे पाटील यांना त्रास जाणवू लागला। डॉक्टरांकडून मनोज जरांगे पाटील यांची तपासणी सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांना भाषणानंतर त्रास जाणवू लागला, त्यामुळे ते व्यासपीठावरच खाली बसले। मनोज जरांगे पाटील यांच्या हाताला अचानक कंपन सुरू झालं। घटनेनंतर तत्काळ मराठा बांधवांनी व्यासपीठावर जाऊन त्यांना सावरलं। डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जाते। यापूर्वी देखील अनेकदा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। आपला शब्द तुम्हाला जाऊ द्या, जीव गेला तरी एक चालत आणि मी मराठी तयारी ठेवली आहे। मराठी तयारी मी ठेवली, मला भेटायची पण तयारी ठेवली। यांच्या सगळ्या संकटाला समजण्याची माझी तयारी। पण देवेंद्र फडणवीसांना आव्हान, तुम्ही किती षडयंत्र करा, म्हणून जरा सगळे षडयंत्र तोडल्याशिवाय तुमच्याकडे बसत नाही। आणि मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय वाटत नाही किंवा त्यांना शब्द देऊन थांबतो। धन्यवाद। मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या निमित्तानं या ठिकाणी संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं मार्गदर्शन संबोधन आपण सर्वांनी शांततेत ऐकून घेतलं। सकल मराठा समाज सातारा यांच्या वतीनं सर्वच समाज बांधवांचं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद। या सभेचं वार्तांकन करण्यासाठी आलेल्या मीडियामधील उदय भिसे यांचा एक माईक या ठिकाणी पडलेला आहे। कृपया जर कोणाला सापडला असेल तर संयोजकांशी संपर्क करून आपण तो पोच करायचा आहे। शांततेत शिस्तीने आपण सर्वांनीच हे मैदान सोडायचं आहे। तुमच्या सर्वांना विनंती राहील, सर्वप्रथम मैदानामधून बाहेर पडण्यासाठी माता भगिनींना आपण संधी द्यावी। शांततेत शिस्तीत या मैदानामधून आपण बाहेर पडाशी तुम्हा सर्वांना संयोजक आयोजक यांच्या वतीनं नम्र विनंती आहे। आपले मोबाईल फोन, दागिने, मौल्यवान वस्तू या देखील सर्वांनी व्यवस्थित जपून आणि सांभाळून ठेवा अशी देखील तुमच्या सर्वांना सूचना आहे। कृपया स्टेज समोरच्या जिन्यासमोरील गर्दी कमी करा। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना या